नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया उजास एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 303.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,003.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 25.85 रुपये आणि उजास एनर्जी लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 18.82%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 4 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सॅफेअर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 1,560 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 10,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,680 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,213 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.70%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया बाटा इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 1,605.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,771.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,269 रुपये आणि बाटा इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.93%चे रिटर्न दिले आहे आणि बाटा इंडिया लिमिटेडने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 31 जुलै 2024. चला आता बोलूया आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 710 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 732.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 382.05 रुपये आणि आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 73.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने 13.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 1 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 4,232.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 31,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,268.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,660.70 रुपये आणि क्रिसिल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.60%चे रिटर्न दिले आहे आणि क्रिसिल लिमिटेडने 8 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि क्रिसिल लिमिटेडने 8 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 31 जुलै 2024.
2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.